नमस्कार मित्रांनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे। मग हा 6वा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भात श्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। तसेच हा हप्ता 2100 रुपये मिळणार आहेत की 1500 रुपये मिळणार आहेत, तसेच ज्या मागील महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि अजूनपर्यंत त्यांना पैसे मिळालेले नाहीत, अशा जवळजवळ 20 लाख महिलांना हे पैसे कधी मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी 6व्या हप्त्याची तारीख ही जवळपास आता जाहीर झालेली आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एका सभेत बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की वक्तव्य केलं आहे की लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार आहेत। तर मग आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली आहे। त्यामुळे जुलै 2024 मध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत 5 हप्तेची रक्कम जमा झालेली आहे, म्हणजे 7500 रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे आता पुढचा हप्ता कधी मिळणार याची सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे। मग महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता जारी केल्यानंतर त्या ठिकाणी 2 कोटीहून अधिक महिलांना 4थ्या आणि 5व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत। मग 5व्या हप्त्याची रक्कम जाहीर झाल्यानंतर आता सर्व महिलांना 6व्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे। म्हणजे हे पैसे कधी जमा होणार आहे, महिलांना च्या खात्यात 6वा हप्ता कधी मिळणार आहे। शासनाने सांगितले होते की तुमचे या ठिकाणी निवडणूक झाली, आता निकाल लागला की लगेच तुमच्या खात्यात जमा करू, मग अजूनपर्यंत का जमा झाले नाही। काही यूट्यूबवर सांगतात की ह्या जिल्ह्यामध्ये जमा झाले, त्या जिल्ह्यामध्ये जमा झाले, तसे कुठलेही जमा झालेले नाही। जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही, जोपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक होत नाही, तोपर्यंत तो शासन निर्णय किंवा तो अधिकार कोणत्याही मंत्र्याकडे किंवा कोणत्याही नेत्याकडे नसतो। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका। जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होईल, मुख्यमंत्रीची निवड होईल, उपमुख्यमंत्रीची निवड होईल आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ नियुक्त होईल आणि मग मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल की या ठिकाणी लाडक्या बहिणींना 6वा हप्ता केव्हा द्यायचा। तर मग आतापर्यंत महिलांना ह्या दरमहा आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। मग या ठिकाणी जुलै 2024 पासून जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू झाली आणि मग फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती होते आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 ऑक्टोबरपर्यंत। मग या योजनेसाठी अर्ज करण्याकरता मुदत देण्यात आलेली होती। मग 15 ऑक्टोबरपर्यंत ज्या महिलांनी या ठिकाणी अर्ज भरला, पण 15 ऑक्टोबर नंतर काय झालं, लगेच आचारसंहिता लागली। म्हणजे तुम्ही जर काही लाडक्या बहिणीने 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरला असेल आणि त्या पात्रही असेल, परंतु आचारसंहिता लागल्याने या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळालेले नाही। तर मग या ठिकाणी जवळपास 2,40,00,000 महिला या पात्र ठरल्या आहे। त्यापैकी 2,20,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले। म्हणजे मग आता अजून बाकी किती राहिले आहेत की ज्या महिलांचे पात्र ठरले आहेत, अशा महिला म्हणजे 20 लाख महिला या ठिकाणी अजून पैसे मिळणार की ज्यांना एकही रुपयाचा हप्ता मिळालेला नाही। अशा 20 लाख महिला अजून बाकी आहे, लाडक्या बहिणी बाकी आहे की त्यांना 1 रुपयासुद्धा आतापर्यंत मिळालेला नाही, परंतु त्या पात्र आहे। मग या महिलांना आता किती पैसे मिळणार आहे, एकूणच आता लाडकी बहीण योजनेत राज्यातील महिलांना आतापर्यंत 7,500 रुपये मिळाले। मग ह्या 20 लाख महिलांना 7,500 रुपये प्लस या 6व्या जो हप्ता आहे त्याचे सर्व पैसे या ठिकाणी एकत्र दिले जातील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे। मग 5व्या हप्त्यानंतर आता 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, जी लवकरच महिलांच्या बँक खात्यावर महाराष्ट्र सरकार पाठवणार आहे। मग राज्यातील महिलांना 6व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार आहे याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते एकत्रितपणे महिलांच्या खात्यावर जमा केल्यानंतर आता सरकार स्थापन झाल्यानंतर
सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्री निवड, उपमुख्यमंत्री निवड आणि नंतर मंत्रिमंडळाची निवड आणि मग त्या ठिकाणी त्यांची बैठक होईल, कॅबिनेट बैठकीत. मग त्या बैठकीत ते काय निर्णय घेतात त्याच्यावर तुमचे या ठिकाणी लाडक्या बहिणींचा हप्ता 6वा हप्ता हा अवलंबून आहे. आणि जो 6वा हप्ता आहे तो 1-2 दिवसातच या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ होईल आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच कॅबिनेट मंत्री बैठक होईल आणि लगेच तुमचा निर्णय, लाडक्या बहिणींचाच निर्णय पहिला होणार आहे, असेही त्यांनी बोलताना उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मग त्यामुळे या ठिकाणी 6वा हप्ता हा सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे आता किती, आजची 27 तारीख, 26 तारीख, उद्या 27 तारीख, म्हणजे 2-3 दिवस राहिले. म्हणजे जरी मंजूर केलं तरी तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 100% लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात हे जमा होणार आहे. मग नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे आणि निवडणुकीनंतर निकाल जाहीर होतात डिसेंबर महिन्यात महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात होईल. मग सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्य सरकारने काय केलं आहे, महिलांना दरमहा 2100 रुपये देणार आहे. मग ही माहिती त्यांनी त्यांच्या घोषणाद्वारे, त्यांच्या संकल्पपत्रात, जाहीरनाम्यात तसेच अनेक सभांमध्ये बोलून दाखवले की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे. काल संध्याकाळी लाडक्या बहिणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं औक्षण करायला गेलं, त्यांना शुभेच्छा द्यायला गेल्या, तेव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही महिलांना 2100 रुपये देणार असल्याचे कबूल केले आहे आणि आम्ही त्यांना 2100 रुपये देणार आहोत. मग असल्याची घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मग राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याची घोषणा केलेली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी राज्यातील महिलांना 1,500चा हप्ता दिला जात होता, तो आता 2100 करण्यात आलेला आहे. मात्र ह्या 2100 रुपये कधीपासून करणार आहे, याचा GR जेव्हा येईल तेव्हापासून ते 2100 रुपये लागू होणार आहे. तोपर्यंत जर तो GR यायच्या आधी आला नाही लवकर तरी तुम्हाला 1500 रुपये 6व्या हप्त्याचे हे 1 ते 2 दिवसात डिक्लेअर होतील आणि पुढील आठवड्यात हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्या 20 लाख महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही, जर 2100 रुपये झालं तर 9600 रुपये मिळतील. जर 2100 रुपये प्रमाणे हे पैसे मिळाले नाही तर तुम्हाला 9000 रुपये या ठिकाणी 6 हप्त्याचे त्या 20 लाख महिलांना या ठिकाणी खात्यात मिळणार आहे. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. लाडक्या बहिणींनो, तुम्ही फसव्या अफवेला बळी पडू नका. अजूनपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत कोणाच्याही खात्यावर पैसे आलेले नाही. सकाळपासून अनेक यूट्यूब चॅनलवरती दाखवत आहे की पैसे मिळाले, जमा झाले, पण तसं काहीही झालेलं नाही. त्यामुळे फसव्या अफवेला विश्वास ठेवू नका. ज्यावेळेस सरकार डिक्लेअर करेल त्यावेळेस तुमच्या खात्यात आपोआप पैसे, कोणी न सांगण्याची गरज नाही तुम्हाला की पैसे येणारे, आपोआप तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. जर व्हिडिओ आवडला असेल, खरा वाटला असेल, प्रामाणिकपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्याला फसवून, खोटं बोलून, आणखी तुमच्या मनाच्या इच्छा जागृत करून की आता येणार आहे असं न करता आपण खरी माहिती तुम्हाला या ठिकाणी पोहोचवलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच खरी माहिती आपल्याला जर मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे खरोखर ज्या दिवशी हप्ता जमा होणार असेल त्या दिवशी खरोखर तुम्हाला या ठिकाणी खरी माहिती मिळेल. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून धन्यवाद.